आपल्यासोबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या सर, आज तुम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनला काय प्रकरण होतं? वोट जिहादसाठी ज्या पद्धतीने उलेमा बोर्ड, मौलाना सज्जाद नुमानी, मराठी मुस्लिम सेवा संघ यांचा ज्या पद्धतीने वापर राहुल गांधी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी केला, त्यावेळेला आम्ही तक्रार दिली होती निवडणूक आयोगाची FIR मध्ये. आज माझं साक्षीदार म्हणून त्यांनी स्टेटमेंट घेतलंय, सगळे पुरावे दिलेले आहेत. जे काँग्रेस, शरद पवार, नाना पाटोळेंनी मराठी मुस्लिम सेवा संघ, त्याचे 380 NGO त्याचा कारवाईची चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यांनी मुस्लिमांचा धार्मिक भावना भडकवण्याचं काम केलं आहे. त्याच्यावर कारवाई होणार. सर, आज सभागृहामध्ये सगळं सत्ताधारी पक्षांनी शपथ घेतली, जे प्रत्येक आमदाराला घ्यायला लागते. मात्र विरोधकांनी शपथ घेतली नाही. त्यामध्ये नाना पटोले असतील किंवा सुनील राऊत असतील, ते म्हणले की पहिले बॅलेट पेपर निवडणूक आहे, असं निवडणूक आयोग सांगणार तेव्हा आम्ही राजीनामा देणार. काही हरकत नाही. जेव्हा त्यांची इच्छा असेल त्यांनी शपथ घ्यावी. आणि राहिली गोष्ट की बाबा EVM पेपर बॅलेट येतं, तर काँग्रेसने EVM सुरू केलं आहे. आतापर्यंत काँग्रेस जिंकत होती, 15 वर्ष महाराष्ट्रात जिंकत होती, ते EVMनी जिंकत होती. म्हणून त्यांना आता त्याबद्दल स्वतः राजीनामा द्यायचा की नाही, त्यांचे जे लोकसभेचे खासदार 31 निवडून गेले त्यांनी राजीनामा द्यायचा. त्यांची वर EVM वरच जिंकलाय ना ते, तर त्या 21 खासदारांनाही राजीनामा द्यायचा असेल त्यांनी खुशाल द्यावे. सर, एक बातमी समोर आली. आज अजितदादांना दिलासा मिळाला आहे. भाजपाने आणि तुम्ही अजित पवारवरती आरोप केले होते आणि कोर्टाने सांगितलं त्या आरोपामध्ये कुठले तथ्य नाही आणि ज्यांची जप्त केलेली मालमत्ता ती परत केली कोर्टाने. न्यायालयाचा निर्णय जो असतो तो अंतिम असतो आणि म्हणून न्यायालयाचा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टाला भाजपचा रखवाला आणि चौकीदार म्हणतात. आम्ही सन्मान करतो. सर, आता कोर्टाने निकाल दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोर्टात जाणार का? कारण की तुम्ही आरोप केले, तुमच्याकडे पुरावे पण होते, सबळ पुरावे होते आणि तुम्ही सातत्याने त्यांच्या विरोधात म्हणजे भ्रष्टाचारावर तुम्ही आंदोलन करतात किंवा बाजू मांडतात. आता कोर्टाने निकाल दिल्यानंतर तुम्ही परत त्यात याचिका टाकलं. न्यायालय हे सर्वोच्च आहे, त्याचा जो निर्णय असतो त्याचं स्वागत करायचं असते. मग एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे तुम्ही आरोप केलेले किंवा भाजपाने आरोप केलेले ते खोटे होते का? न्यायालयात जे स्पष्ट होते असं याचा अर्थ मीडियावाले काढतात, न्यायालयाने नाही काढलाय. मग तुमचा आता अजित पवार निर्दोष आहे तुम्ही मान्य करता? याचा काही संबंध नाही. मी माझं काम केलं, बाकीचं काम न्यायालयाचं न्यायालय करते. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गुरवसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.